चिंदंती शस्त्राणी नंदती पावका. असं बसाव कथेला. हा हसवायचा कोठे नाही. देहीच विधी बसलं ना पंक्तीला नीट बसाव. हो नीट बसाव बसू. हा वाल्या कोळे अनेकांच्या चोऱ्या केल्या, जिवंत मारलं. वाल्या कोळ्यानं खडं गोळा केलं नाही तर शाळेग्राम गोळा केला. खडं गोळा करून लय अवघड आहे. मी सुद्धा येता आता 2 डिपर आणलं असतं. भागवत कथा सांगून भजन करून प्रवचन करून आपल्याला खडं गोळा करायचं नाही तर शाळेग्राम गोळा करा. मग नाराज आले. 7 रांजणं वरली. वाद्या कोळ्याचं पाप क्षालन होण्याकरता नारदाना उपाय सांगितला. हा आवडीचा मंत्र सांगितला सोपा. जेनी नये गुंपा कोठे काय. वाद्या राम 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 म्हण. सतत 12 वर्षे जे लाकूड रवलं होतं येळू, हा त्याला 7 पेरं होतं तुकडं. त्या 7ही पेरं नाम जपले वाल्मिकानी आणि फुटली टोम त्याला पाणी. 7ही पेराला कांड्याला पानं फुटली लक्षात घ्या. आणि तेच वाल्मिक उचलून माऊलीने हरिपाठात आणला. पुराण प्रसिद्ध नामे तिने लोक उद्धरती. असं बसावं की ज्यांच्या बसण्यानं राम जन्माला यायच्या अगोदर 1000 वर्ष आहे की नाही. कोळियाची कीर्ती वाढली ग. कोळियाची कीर्ती वाढली ग. कोळियाची कीर्ती वाढली ग. कोळियाची कीर्ती वाढली ग. केले रामायण रामाजी रामाजी रामा. केले रामायण रामाजी रामाजी रामाजी. कोळियाची कीर्ती वाढली ग. कोळियाची कीर्ती वाढली ग. केले रामायण राम आदी महाराज. जप एवढं झालं तपाचे सामर्थ्य तपनीला मुपन चिरंजीवी कल्प. आपण सुद्धा तेच करायचं आहे. परमार्थ करत असताना ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान नाम पाठ मौन प्रपंच. इथं भागवत ऐकायला आलं, इथं कीर्तन ऐकायला, इथं भोजन ऐकायला आलं, इथं पोथी ऐकायला नंतर सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंच इथं काढत नाही ती गोष्ट. म्हणून करता बसू. हो बसलं तर नीट बसावं हा की नाही. घोड्यावर बसायची जर चाल असेल तर बसावी. जर नवा घोडा आणला बसणारा जर नवा घोड्यावर बसला नवीन माणूस घोडं ओळखीत आहो बसताना नवा आहे का कसा आहे. तेवढ्यात त्यानं ती लगाम धरून एकदा का टाच मारली घोडं काय करतं पळतं पळतं आणि पटांगणात उतानं पडतं. वरल्या माणसाला कसं होत असेल हो. तेवढ्यात बी नवा माणूस लगाम खेचायला हुकला. घोडं पळतं पळतं कुठनं पळतं ज्या झाडाच्या फांद्या खाली आहे त्याच्या खालनं पाळणार म्हणजे तोंडाला वरबडावं नाही. असलं घोडं भजनात नसावं. असलं घोडं भजनात नसावं लक्षात घ्या. हो जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे ना, सुख मिळवायचं आहे ना, हा तर खेळ चांगला खेळला पाहिजे. कोणता खेळ खेळावा. खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव. खेळ मांडियेला वाळवंटी घाई क्रोधाभिमानो केला गावटून एक एक लागतील पायी रे. क्रोधाभिमान केला गावटून एक एक लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई
बाई रे खेळवांडी येला वाळवंटी गाय नाचती वैष्णव बाई रे खेळवांडी येला वाळवंटी गाय नाचती वैष्णव बाई रे नाचती गोपाळ बाई रे. अरे चेंडू लगोर भगवान कृष्ण गुरुजी सांगते तुम्हाला ठाकरे महाराज कृष्णानं चेंडू लगोर खेळला चेंडू जे मारला तो कालिया डोहात यमुना प्रदूषण मुक्त पहिल्यांदा श्रीकृष्णाने केली. विठ्ठल आता यांनी फतवा काढलाय. कोणता फतवा काढलाय? नमामि गंगे नमामि चंद्रभागा. गोदावरी प्रदूषित आहे सध्या मी जाऊन आलोय. तापी प्रदूषित आहे चंद्रभागा प्रदूषित आहे त्यात असंख्यात अशा प्रकारचं जंतू आहे. आहो मी चंद्रमागे 2-2 वर्ष आंघोळ करत नाही इमानदारीनं सांगतो. का अंग जी खाजी होते रोजगारी लावून सुद्धा राहत नाही. इंद्रायणी प्रदूषित आहे लक्ष. ह्यानी सोडलेलं पाणी हो हा म्हणून करता. ह्यानी म्हणलंय स्वच्छ शुद्ध पाणी पिणं माझा हक्क आहे. कुठलं देतो? अजून एक सरकारनं कायदा काढलाय बघा कुठे बी जागा पण घरातच खेळला खेळ तर चांगला खेळावा. आम्ही खेळ खेळत होतो बघा इटी दांडू खेळायचं चेंडू लगोर. पण कुठं ज्याच्या घरावर शेंगा वाळ वाटले ते तिथं इटी दांडू खेळाया. खेळ असा खेळावा है नाही. तुम्ही जिबल्या खेळता बघा है नाही. मोक का बोल खेळ बडा. एक सांगतो हा मैदानी खेळ खेळावं. अभिजित कटकेने तिसरा डाव मारला हिंद केसरी मिळवलं पुण्याचा अभिजित कटके. अनेकाने बाला फेकून डुकरं हरणं कुत्री मारली. नीरज चोप्रानं एकच बाला फेकला 13 कोटी रुपये केंद्र सरकारनं बक्षीस दिलं. कळला का? कालची 3रा वर्ल्ड कप आपल्याकडे येत होता. व रोहित शर्माच्या हातात बॉल पडला हळू चिटकावाला गेलाय. हा थ्रो करके मारता तिथं मॅच फिरली आपली. मायनटले आपले मी काय नुसतं कीर्तन करत नाही. थ्रो फेकावा दोघांनीच महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजा. हो वीट फेकाली एका पुंडलिकानं. विटकाची फेकाली पुंडलिका विटकाची फेकाली पुंडलिका विटकाची